ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग जबरदस्त धमाकेदार आहे प्रेक्षकांनो. म्हणजे नागराजचा पाठलाग करायला गेला अर्जुन, पण त्याच्यासमोर सचिनचाच काळा चेहरा आलाय. आणि आजपर्यंत घरच्यांची फसवणूक करणाऱ्या सचिनचं अर्जुनने चांगलं थोबाड फोडून काढलंय. त्याचबरोबर नागराजची मनमानी सहन न करता सुमन काकू डायरेक्ट भिडली आहे त्याला. सोबतच धमकीसुद्धा दिली आहे. पण अर्जुनच्या तावडीतून साक्षी मात्र थोडक्यात वाचली. बघूयात नेमकं नागराजचं पाठलाग करायला गेलेला अर्जुन सचिनला कसा रंगे हात पकडतोय, त्याला कसा जाब विचारतोय आणि सत्य कबूल न करणाऱ्या सचिनची तो वाट कशी लावतोय. त्याचबरोबर नवरेगिरी करून ताकात ठेवणाऱ्या सुमनचं अचानकच चंडिकेचे रूप बघून नागराजसुद्धा हादरलाय. ह्या दोन्ही घटना नक्की घडतायत तरी कशा, पाहणार आहोत प्रेक्षकांनो. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा. आणि हो, कालचा रिव्ह्यू तुम्हाला मला देता आला नाही कारण थोडीशी तब्येत ठीक नव्हती प्रेक्षकांनो. पण आजचा भाग तुम्ही आवर्जून बघा. नागराजचा पाठलाग करत अर्जुन त्याच्या मागोमाग एका मोठ्या हॉटेलपर्यंत पोहोचतो. नागराज बाहेर येण्याची तो वाट पाहतच असतो. इतक्यातच नागराज बाहेर येताना त्याला दिसतो. अर्जुन पटकन बाजूला जाऊन लपतो आणि त्याने तरीही नागराजवरती बारीक नजर ठेवलेली असते. देवकृपेने नागराजने अर्जुनला तर पाहिलेलंच नसतं. पण इथेच प्रेक्षकांनो मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण नागराजचा पाठलाग करण्याच्या नादात अर्जुनला सचिनबद्दलचं भलतंच सत्य समजणार आहे. म्हणजे सचिनच्या चांगल्या चेहऱ्याआड दडलेला एक राक्षस वृत्तीचा चेहरा आणि आता त्याच्या चांगल्या वृत्तीचा जो त्याने दिखाऊपणा केला आहे तो पडदाच आता कळून पडणार आहे, तेही अर्जुनसमोर. नागराज अर्जुनच्या समोरच पटकन महिपतसाठी खायला वगैरे घेतो आणि कारमध्ये बसून तसाच निघून जातो. आता अर्जुनचं लक्ष जेव्हा दुसरीकडे लागतं तेव्हा त्याचा नजरेस पडतो तो म्हणजे सचिन. सचिनला पाहता क्षणी अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. अस्मिताने ज्या कारणावरून सचिनसोबत वाद घातला होता, अस्मिताला जो संशय सचिनबद्दल होता तो खरा होताना अर्जुनला प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यासमोर दिसतो. आधी तर अर्जुनला विश्वासच बसत नाही त्याच्या डोळ्यांवरती की समोर बसलेला सचिन आहे. आता साक्षी पाठमोरी असल्यामुळे त्याला ती साक्षी आहे हे तरी कळत नाही. धक्क्याने अर्जुन विचार करतो की सचिन सचिन काय करतो इथे? तो तर चेन्नईला गेला होता ना. आता अर्जुन ठरवतो नागराजचा पाठलाग काय नंतर करता येईल, आधी या सचिनचे नक्की काय थेर आहेत ते अर्जुनला बघायचं असतं. अर्जुनच्या नजरेस एक विचित्र असं दृश्य पडतं ना की अर्जुन आता पूर्णपणे आतून हालून गेलेला असतो आणि रागाने लाल पुंदसुद्धा होतो. कारण सचिन साक्षीसोबत फ्लर्ट काय करतो, अचानकच तिला किस करतो. ते प्रत्यक्षात अर्जुनने आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं. म्हणूनच सचिनबद्दल जो आदर त्याच्या मनात होता तो कळून पडतो. कारण सचिनच्या तिखाऊ वृत्तीचा जो पडदा आहे तो तर आता उघडा पडलेला असतो. सचिनच्या नाटकाचा पर्दाफाश झालेला असतो आणि अर्जुन आता सचिनला चाप विचारायला जाणारच. पण इतक्यात एका माणसासोबत, एका तिथल्याच वेटरसोबत अर्जुनची धडक होते. नेमकं अर्जुनचं लक्ष खाली जातं आणि सचिनसोबत जी साक्षी होती ना ती तेथून काही कामानिमित्त उठून जाते. अर्जुन त्या माणसाच्या पडलेल्या सगळ्या वस्तू त्याला उचलून देतो. पण जेव्हा तो सचिनकडे बघतो आता त्याच्यासोबत असलेली ती मुलगी तिथे हजर नसतेच. अचानकच अर्जुनच्या नजरेआड होते ती. पण सचिनची जी काही चाललेली थेरा आहेत ना ती पाहिल्यानंतर अर्जुनची तळपायाच्या मस्तकाला गेलेली असते. आता कुठे अस्मिताचं सचिनवरती संशय घेणं अर्जुनला बरोबर वाटतं. इकडे महिपतला त्याच्याच गॅरेजमध्ये डांबून टाकलेला नागराज त्याच्याच समोर बसून दारू ढोसतो. वरून त्याला टिवचतही असतो. काय महिपत, काय मला दारू पिताना कधी बघितलं नाही आहेस का तू? देऊ हवे का थोडी? नाही म्हणजे सांग, तुला पाजतो का अशी शिंपडू तुझ्या अंगावरती? या नागराजचं म्हणजे कसं झालं माहिती आहे का, आ बैल मुझे मार. आता तो महिपत शांतपणे पडू नाही ना बाबा, कशाला उगाच टिवचतोय त्याला?
आता महिपतसुद्धा त्याला धमकावतो, तू ना शेवटची पिऊन घे नागराज. नागराज विचारतो की अच्छा, म्हणजे गेले 25 वर्ष ज्या महिपतसाठी मी नागराज शेठ होतो, तर आज नागराज. आता महिपतने नागराजला एकेरी उल्लेख केला म्हणून जरा जास्तच झोंबतं. महिपत म्हणतो की तू तुझ्या लायकीवरती उतरला ना, मग मला पण माझ्या लायकीवरती उतरावंच लागणार. तुला असे हालहाल करून मारणार ना मी नागराज. तू ना पाणी पण नसतोय मागत. त्यावर ह्या नागराजला इतकं हसू घेतं, कारण तो महिपतला इतका हलक्यात घेतोय. असं बांधून कोणीही हलक्यात घेईल रे नागराज, एकदा महिपतला सोडून बघ. नागराजला महिपतच्या ज्या धमक्या आहेत ना, ते इतके पोकळ वाटत आहेत. नागराज म्हणतो की सर रे, तुझ्या असल्या या पोकळ धमक्या आहेत ना, खूप ऐकल्या मी, हट. आता महिपत ज्याच्या समोर पडून आहे त्याला घाबरायचं राहिलं बाजूला, म्हणजे नागराज राहिला बाजूला, पण प्रियाला इकडे भलतीच भीती वाटते. आधीची चितकी गांगरून घाबरून गेली आहे. विचार करते, तर नागोबाने महिपतला कुठे डांबून ठेवला असेल. ते दोघेही तिकडे वेगळीकडे आहेत आणि मी इथे एकटी पडली आहे. आता तिला मागच्या वेळेचा प्रसंग आठवतो. मागच्या वेळेस ते दोघे एकत्र आले होते आणि त्यांनी माझ्या आईबापांना शोधून काढलं होतं. आता ते पुन्हा एकत्र आले तर मी तन्वी नाही आहे हे प्रूव्ह करून दाखवतील का? नाही 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 नाही, हे सगळं मी अजिबात कळू देणार नाही आहे. मी ना नागोबाला फोन करून विचारतेच महिपतला त्याने कुठे ठेवलं आहे ते. प्रिया इकडून फोन करते, तिकडे नागराज फोन वाजताच महिपतला लगेचच म्हणतो, ए ए बघ ए बघ, तुझी लाडकी चिचुंद्री 2-2 मिनिटाला कॉल करते मला. तिला माहिती नाही की मी तुला कुठे ठेवलं आहे. घाबरले बिचारी. शोध शोध, तुला कुठे शोधायचा शोध आता. आता हा इतका मोठा विकृत हसायला लागतो. तुला माहिती आहे महिपत, आता तो दारूच्या नशेत बोलतोय, त्यामुळे थोडंसं बोलणं त्याचं तोत्र येत आहे. महाभयानक बाई मी माझ्या उभ्या आयुष्यात अशी महाभयानक बाई बघितलीच नाही आहे. छ्या, मला विश्वासच नाही आहे तिच्यावरती आता. इकडे किल्लेदाराच्या घरी सायली सुमनला समजावण्यासाठी आले. ती तिला हिंमत देते, मगाशी आम्ही जे काही शिकवलं ते नीट लक्षात ठेवा सुमन काकू, आणि जर कधी वेळ पडली अगदी मध्यरात्रीसुद्धा फोन करा, तुमच्यासाठी मी नक्की धावत येईन. तेव्हा प्रतिमासुद्धा सायलीला शब्द देते की मी आता सुमनला दुबळी नाही पडू देणार आहे. सायली दोघींचंही बोलणं ऐकून सुमनला मोठं पाठबळ मिळालेलं असतं. अचानकच सायलीचा चेहराच पडतो आणि बिचारी जरा कोमेजणारच ना, कारण अर्जुनचं आणि तिचं ठरलं होतं की नागराजबद्दल काही कळलं तर तो सायलीला नक्की सांगेल. अजून अर्जुनचा फोन नाही, मेसेज नाही, म्हणून बिचारीचा चेहरा कोमेजतो. सुमन काकू तिला सांगते, तू बस, मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येते. सुमन काकू उठून जाते. त्यानंतर सायली मी आलेच असं सांगून बाजूला जाते आणि अर्जुनला मेसेज करते, काय झालं, नागराज काका नक्की कुठे गेलेत, कळलं का? आता इकडे अर्जुन हा सचिनला जा विचारायला येणारच असतो, पण इतक्यातच अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुन एकदा सायलीच्या मेसेजकडे पाहतो आणि एकदा सचिनकडे, कारण बिचारा तोही भंडावून गेलाय. अचानकच सचिनला दुसऱ्या मुलीसोबत त्याने बघितलं ना, म्हणजे तो त्याच्या बहिणीची अस्मिताची किती मोठी फसवणूक करतोय. कोणत्याही भावाला इतका मोठा धक्का बसणे साहजिकच आहे. त्यात सायली त्यातून अर्जुनला फोनसुद्धा करते. आता अर्जुनला वाटतं की आधी सायलीचा फोन रिसीव्ह करावा, म्हणूनच तो बाजूला जातो आणि तिथे थांबून सायलीचा कॉल रिसीव्ह करतो. सायली आता नको त्या कल्पना करत असते, मनातूनच खूपच घाबरलेली असते. काय झालं असेल तिथे, नागराज काकाच्या पाठलाग करत हे कुठपर्यंत गेले असतील, एक ना अनेक प्रश्न तिला भांबावून टाकतात. अर्जुनने फोन रिसीव्ह करताच, अर्जुनचा आवाज कानी पडताच सायली थोडीशी निश्चिंत होते. विचारते की अहो कुठे आहात तुम्ही, नागराज काकाचा पाठलाग करत कुठे गेलात तुम्ही, तुम्हाला काही कळलं का, नागराज काका कुठे आहेत ते? अर्जुनला आता काय बोलावं काही सुचत नसतं. इतक्यातच साक्षी नेमकं तिथे दारात येऊन थबकते आणि अर्जुनला पाहता क्षणी तिच्या चेहऱ्याचा फार रंगच उडालेला असतो. दाराआड लपून विचार करते की हा इथे काय करतोय नक्की, आणि
स्वतःला अर्जुनपासून वाचवण्यासाठी ती तेथून पळ काढते. अर्जुन विचार करतो की काय करू. सचिनला मी इथे एका मुलीला किस करताना बघितले. सांगू का सायलीला? नाही, आधी सगळी माहिती काढतो आणि मगच सायलीला सांगतो. त्याचं मन त्याला अडवतं आणि मग अर्जुन म्हणतो की नाही. नागराज काकाचा पाठलाग करताना एक मोठा ट्रकमध्ये आला आणि मला नाही कळलं तो नक्की कुठे गेला. हा थोडंसं कचरतच बोलतोय. सायली म्हणते की बरं ठीक आहे. अर्जुन सांगतो की मी नंतर बोलतो तुझ्याशी आणि फोन कट करून टाकतो. प्रिया सतत नागराजला फोन करते, पण नागराज काही केला फोन उचलत नसतो. तिला आणखीनच टेन्शन येतं. नशेत असलेला नागराज म्हणतो की महिपत, माझा कुणावरच विश्वास राहिलेला नाही आहे. तुझ्यावर पण नाही आहे. अरे तुळजापूरला असताना तू माझ्या इथून गोळी झाडली, इथून. तुला काय वाटलं नाही का? त्यावर महिपत बघा काय म्हणतो लगेच, ती गोळी तुलाच लागायला हवी होती. निदान तुळजापुरात तिथेच तुझ्यासारखी सापाची अवलाद मरून तरी पडली असती. नागराज त्यावर हसतो मोठ्याने. बोल रे महिपत, कर, तुला काय बडबड करायचे कर, मला नाही फरक पडत. तो आपापली मस्त दारू पिणं एन्जॉय करतो. महिपतला मोबाईल दाखवत नागराज सांगतो की बघ, ती चिचुंद्री पुन्हा कॉल करते. इथे तू तडफडतोय आणि तिकडे ती तळमळते. मधल्यामध्येच मी एन्जॉय करतोय. एन्जॉय. हळूहळू नागराजला दारू चढायला लागलेले असते. त्याचंच भान त्याला उरलेलं नसता. प्रियाला काय बोलणार आहे. प्रिया जाम वैतागते. डायरेक्ट मोबाईल बेडवरतीच फेकून देते. नशीब बेडवर तर फेकलाय, खाली फेकला असताना फुटलाच असता. नाही म्हणजे तेवढं प्रियाला कळतं. महिपत, काय बघतो रे तू असं माझ्याकडे? हां, माझ्याशी बडबड करून घशाला कोरड पडली असेल ना तुझ्या. हा नागराज सेठ आता 25 वर्षाच्या मैत्रीला जागणार. आता तो स्वतःला सावरत कसाबसा उठतो आणि दारूची बाटली घेऊन महिपतकडे येतो. महिपतला दारू पाजायला नाही तर त्याच्या तोंडावर ओतायला. तो त्याच्या जवळ बसतो. आता महिपतचे हातपाय बांधलेत म्हणून तर याची सगळी नाटकं तो खपवून घेतोय. नागराजने आता हद्दच पार केली. कारण इतके दिवस तो महिपतला हात बांधून टाकून छळ तर करत होताच, पण साधी त्यांच्या मैत्रीचीही जाणीव ठेवली नाही ना. डायरेक्ट तो जी अर्धी बॉटल उरली ना दारूची, सगळी महिपतच्या तोंडावर ओतून रिकामी करतो. मोठ्याने राक्षसी वृत्तीसारखा विकृत भयानक हसत असतो. अर्जुनला समोर काय पाहिलं आणि साक्षीचं अवसानच कळून पडलं. ती पटकन स्वतःला वाचवण्यासाठी तिच्या गाडीकडे धावत सुटते. पटकन गाडीत बसते आणि आधी तर सचिनशी कॉन्टॅक्ट करते. सचिन म्हणतो की बोल ब्युटिफुल. साक्षी त्याला सांगते की ऐक ना, माझं घरी अर्जंट काम आहे, सो मला घरीच हवं लागेल. सचिन विचारतो की अचानकच? ती म्हणते की हो, तू तू इकडे ये, मी सांगते तुला नंतर सगळं. सचिन म्हणतो की ठीक आहे. आता सचिनही तेथून उठून जातो. पण नेमका अर्जुन तिथे येतो. आता दोघेही अर्जुनच्या तावडीतून निसटलेले असतात. अर्जुन येऊन आता सचिनला जाब विचारणार असतोच रंगे हात पकडून, पण साक्षीने अचानकच बोलावलं म्हणून तो निघून गेला आणि अर्जुनच्या तावडीतून निसटला. इकडे प्रिया आधीच नागोबा तिचा फोन घेत नाही म्हणून खूपच वैतागलेली असते. त्यातच नेमका अश्विन रूममध्ये येतो. आता ही किती लोचट आहे यार प्रिया. ती लगेचच अश्विनला मस्का मारायला लागते. अश्विन, खूप दमलायस का रे? मी तुझ्या पायाला तेल लावून मसाज करून घेऊ? अश्विन शांत, काहीच रिॲक्शन नाही. आता आपलं काम असं होणार नाही म्हणून ती प्रियाचे सर्वांना गुंडाळण्याचे जुने नुसके ते आजमावते. ती काय करते, अश्विनच्या पायाशी बसते. चक्क त्याचे पाय धरून म्हणते की अश्विन हे बघ, माझी चूक झाली आहे. मी माझी चूक कबूलही केले. मी आज तुला वचन देते की मी परत कधीच खोटं बोलणार नाही. प्रिया काही सुधारणाऱ्यातले आहे का? आणि अश्विनला पण कळून चुकलं लगेचच तो तिच्यावरती ओरडतो, ए तन्वी, बंद करा तुझी ही सगळी नाटकं. नवरा बायकोच्या नात्यात कोणत्याही गोष्टी लपवायच्या नसतात आणि तू काय करते, फक्त खोटं बोलत असतेस, गोष्टी लपवते. प्रियाच्या या नाटकांना अश्विन यावेळी तरी नाही भूलता प्रेक्षकांनो,
प्रिया लगेचच शब्द वगैरे घ्यायला लागते. पण अश्विन तिला एकच गोष्ट बजावतो, हे बघ तन्वी, आजपर्यंत तू खूप प्रॉमिसेस केलेत, निदान आता तरी खोटं बोलणं थांबव. कारण त्याला काही व्हॅल्यूच उरलेली नाही आहे. हे बघ, आज मी तरीसुद्धा तुला विचारतोय की तन्वी, तू हल्ली सतत बाहेर असतेस. त्या दिवशी रात्रीसुद्धा तू बाहेर गेली खोटं बोलून आणि रात्रभर घराच्या बाहेर होतीस. मॉलदीवला माझ्यासोबत यायला नाही म्हणालीस. नक्की काय कारण आहे? आता प्रियाचा चेहराच कोरामोरा पडतो. हा नागोबा ना खरंच प्रियाला एक दिवस हडकवणाराच आहे. आता तो विचार करतो की थकले वाटतं सतत फोन करून करून. पण प्रिया, हा नागोबा म्हणजे हा नागराज जो आहे ना, तो स्वतःच्या मर्जीचा राजे आहे. मी ठरवणार कधी बोलायचं आणि कधी नाही ते. पचकन तो प्रियाला कॉल करतो. आता प्रिया तिथे अश्विनला काहीतरी थापा मारणार असतेच, कारण ती खरं तर बोलणार नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यातच अचानक नागराजचा फोन वाजतो. प्रिया तो घ्यायला जाणार. अश्विन तिच्यावरती वचकतो की आतासुद्धा तुला फोन महत्त्वाचा आहे? हां, माझ्यापेक्षाही? प्रिया म्हणते की नाही, महत्त्वाचा असेल. तेव्हा अश्विन तो फोन उचलून घेतो. प्रिया मनातच घाबरते. तिला भीती असते की नागोबाने कॉलबॅक केला असेल तर. अश्विन तिला एकाच प्रश्नाला अडून राहिलेला असतो. आता मला खरं कारण सांग की तू मॉलदीवला यायला का नको म्हटलीस? पुन्हा नागराज फोन तर करतो, पण नेमकं तो कॉल पाहिलेला असतो अश्विनने. आता प्रियाने बहुतेक नाव बदललं आहे काय की नागोबा ठेवलं होतं. अश्विनला तर नागराज काका दिसले बाबा. तो विचार करतो की तो तुला का कॉल करतोय. स्वतः अश्विन कॉल उचलतो आणि तो हसतच बोलतो, मी अश्विन बोलतोय, तुमचं काही महत्त्वाचं काम होतं का काका? आता तिकडे नागराजला दारू पिल्यानंतर डोकं जे त्याचं थंड झालं होतं ना, गरम होतं, घामसुद्धा फुटतो त्याला. आणि तो फोन आपल्यापासून खूप दूरवर ठेवतो आणि मुद्दामच म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, सुमन पण ठीक आहे. आता अश्विनला त्याचं बोलणं काही कळत नाही. पटकन प्रिया त्याच्या हातून फोन हिसकावून घेते आणि जो साऊंड त्याने ऑन केला होता, फोन स्पीकरला टाकला होता. प्रिया लगेचच म्हणते की काका, मी तुम्हाला नंतर बोलते. आता फोन कट करते आणि अश्विनला ते विचारते, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? नाही, मी आणतेच. आता हिला बहाणा काहीतरी हवा होता, मिळाला ना नागराजशी बोलायला. पटकन घराबाहेर पडते, बागेत येते आणि मग नागराजशी कॉन्टॅक्ट करते. नागराज प्रियाचा फोन पाहता क्षणी जाम वैतागतो. आधी तर दारूच्या नशेत असलेला तो स्वतःलाच चावरतो. जेव्हा कॉल रिसीव करतो, विचारते ती लगेचच जाब, कुठे आहात तुम्ही? अहो, मगाचपासून मी तुम्हाला कॉल करते, तुम्ही फोन का उचलत नाही आहेत? आणि फोन उचललात तर तो अश्विनकडे फोन होता. काही भलतंच परळून गेला असतास तर. नागराज चिडतो, बोललोय का मी? बिंडोक वाटलो का तुला? हे चल, कटकट कर नको. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, फोन ठेवायचा नाही. मैपतला कुठे ठेवलं आहे तुम्ही मला सांगतच नाही आहात. विसरलात का तुम्ही मला? माझी मदतच होणार आहे तुम्हाला. त्या मैपतच्या नाड्या आवळायच्या असतील ना, तर आपल्याला एकच उपयोग होणार आहे, साक्षी. साक्षीचा उपयोग करून घ्यायचा आपण. मैपतला कुठे ठेवलं आहे त्याचा पत्ता सांगा आम्हाला. सगळं काय फोनवरच सांगत बसणार नाही आहे मी. तिथे येते मी, आपण प्लॅन करू पुढचा. आता हा नागराज, तोही प्रियाचा 2 पावलं पुढचाच आहे. मूर्ख वाटलो मी. मैपत कुठे लपला आहे कधी कळणारच नाही आहे तुला. आता प्रिया, नागराज असा ऐकत नाही आहे म्हणून ती वाकडा मार्ग अवलंबते. म्हणते की ठीक आहे, मैपतला आपण जिथे आधी टाकलं होतं ना, तिथे तरी येऊन भेटा. आता हा नागराज तर होकार देतो आणि फोन ठेवतो. पण प्रियाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी कारस्थान शिजतं या. इकडे सचिन, त्याला वाटत असतं की तो सगळ्यांना मूर्खात काढतोय. पण सचिन, माझं जर कितीही डोळे झाकून दूध पित असलं ना बाळा, अख्खं जग बघत असता, तसाच तू गाफील राहिलास. आता अचानकच अर्जुन त्याला कॉल करतो. हा विचार करतो, काय कटकट आहे यार. पण आता तो अर्जुनचा कॉल टाळणार. त्याच्या आत अर्जुन हजर होतो आणि डायरेक्ट सचिनची कॉलर पकडतो. तो पूर्णपणे घाबरून जातो.
अर्जुन अरे सोड, काय करतोयस तू अर्जुन? आणि भाग इथेच संपतोय प्रेक्षकांनो. पुढचा प्रोमो बघूयात, पुढील भागात नक्की काय ट्विस्ट आलाय. आता अर्जुनने सचिनला जाब विचारला, पण सचिन खरं सांगायला तयार नाही. सनकन अर्जुन एक लगावतो त्याला. सचिनला त्याने ना दिवसा तारे दाखवलेत. आता तिकडे नागराजचा अत्याचार सहन करायचा नाही. सायली आणि प्रतिमाने शिकवल्यानुसारच सुमन काकू बेधडकपणे त्याला भिडते. माझ्या अंगाला हात लावायचा नाही या. बायको आहे मी तुमची, मालकीची वस्तू नाही आहे जशी पाहिजे तशी वापरायला. सुमनचं धमकावणं बघून आणि अचानकच तिचं ते चंडिकेचं रूम बघून हा नागराज फार बोलतीच बंद झाली याची. अर्जुन खूप अस्वस्थ आहे आणि त्याची घालमेल सायलीला कळते, पण ती घालमेल नक्की कशासाठी आहे, का तो इतका अस्वस्थ आहे ते कळत नाही आहे. अर्जुन निदान सायलीला तरी विश्वासात घेऊन खरं काय ते सांगेल का? आणि तो आता फसवणूक करणाऱ्या त्या सचिनची नक्की कसा वाट लावतोय पाहणं मनोरंजकच ठरणार.